मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या पैशाने अख्खं जग बदलतं, मग एक माणूस का बदलू शकत नाही, फक्त त्या माणसाची किंमत कळाली पाहिजे असं बोलते आणि तिथून निघून जाते. तेव्हा ईशानसुद्धा तिथून निघून जातो. तर वसुंधरा रावसाबला पोरगी अडगी आहे, पण तो अधिराज ठार अडगा आहे असं म्हणते. तर रावसाब पण हीच झुंज बघायला मजा येणार आहे ना असं म्हणून दोघेसुद्धा हसू लागतात. तर वसुंधरा, आपण जे समजवायचं आहे ते समजवलं आहे. आता ती पोरगी तिच्या अकलेने जो तमाशा करायचा आहे ना, तो तर ती करणारच आहे. पण एकदा का तो तमाशा झाला की त्या परत आपल्याकडेच येणार आहेत असं म्हणते. तर दुसरीकडे सावरी अधिराजला काहीतरी बोल, तुला आपली आईची किंमत आहे का नाही असं म्हणते. तेव्हा अधिराज तोंड बंद ठेव तुझं असं ओरडतो. तर तात्या सावरीला, साहेबांचा मूड आज काय मला ठीक दिसत नाही, तू एसटी पकड आणि कॉलेजला पळ असं सांगतात. तेव्हा सावरी तिथून निघून जाते. तेव्हा तात्या विमलला, मंडळी महिनाभर उपास तुम्ही स्वतः धरला आहे, आम्हाला दिवसभर रानात राबायचं आहे, काहीतरी भाकरा तुकडा पोटात पडू द्या की आमच्या असं बोलतात. तेव्हा विमल देते असं म्हणते आणि आत जात असते. तेव्हा अधिराज आयडे थांब असं म्हणतो आणि गाडीवर बस असं बोलतो. तेव्हा विमल कुठं जायचं आहे असं विचारते. तेव्हा अधिराज, तुला कळलंच, पण बस अगोदर असं म्हणतो. तेव्हा विमल आतमध्ये निघून जात असते. तर तात्या, अहो मंडळी, तो एवढं बस म्हणत आहे ना, तर बसा की असं बोलतात आणि कळलंच कुठं जायचं आहे ते असं बोलू लागतात आणि एवढा का राग धरत आहेस तू असं बोलू लागतात. तेव्हा विमल, चप्पल घालू का नको असं म्हणते. तेव्हा तात्या, म्हणजे काय असं बोलतात आणि तुमच्या त्या नाजूक नाजूक पायांना दगड टोचले ना, तर माझ्या काळजाला किती घरं पडतात असं बोलू लागतात. तर तेव्हा विमल तात्यांसमोर हात जोडते आणि गप्प बसा जरा असं म्हणू लागते आणि त्यानंतर अधिराजबरोबर गाडीवर बसून तिथून निघून जाते. तर दुसरीकडे नित्या आईबरोबर बोलत असते आणि इथले प्रॉब्लेम वेगळे आहेत, मी माझ्या पद्धतीनं टॅकल करते आणि 2 महिने दिले आहेस ना तू मला असं बोलत असते आणि मला माहिती आहे जर लवकरात लवकर रिझल्ट नाही दिसले तर डॅड्यात पडतील, हीच भीती आहे ना तुला, पण मी असं काहीसुद्धा होऊ देणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेव असं बोलते आणि फोन ठेवून देते. इतक्यात ईशान तिथं येतो आणि नित्याला गुलाबाचं फूल देऊन, हे फक्त तुझ्यासाठी आहे असं म्हणतो. तेव्हा नित्या एकदम तुला काय झालं आहे असं विचारते. तर ईशान, मला नाही, तुला काय झालं आहे असं विचारतो आणि आमच्या नित्या मॅडम इथं आल्यापासून एकदासुद्धा नाही हसल्या असं बोलतो, म्हणूनच हे रोज तुझ्यासाठी आहे असं सांगतो. इतक्यात अण्णा तिथं येतात आणि मॅडम, तुम्ही तर गंडवलात ना मला असं म्हणतात. तेव्हा ईशान अण्णांना, एवढं काय झालं आहे, एवढा घाम का आला आहे तुम्हाला असं विचारतो. तेव्हा अण्णा बॅग खाली ठेवतात आणि घाम आला नाही तर घाम फुटला आहे मला असं सांगतात आणि या मॅडमने मला कोल्हापूरला पाठवलं होतं आणि मला म्हणाल्या की त्या साहेबांना जाऊन भेटा आणि ते साहेब जे काही देतील ना ते इकडं घेऊन या आणि मला वाटलं एखादी फाईल वगैरे असेल, पण त्यांनी 5 रुपयावानी 5 कोटी रुपये दिले मला असं सांगतात आणि त्यानंतर एका मुठीत जीव आणि दुसऱ्या मुठीत ही बॅग, असं कसा बसा इथं येऊन पोचलो आहे मी असं सांगतात. तेव्हा नित्या, थँक्यू अण्णा असं बोलते आणि तुमचा इतका विश्वासू माणूस मला इथं कोणीच वाटला नाही, म्हणून तुम्हाला पाठवलं असं सांगते आणि तुम्ही आता थंडगार कोल्ड्रिंक्स घ्या आणि आराम करा असं सांगते. तेव्हा अण्णा, कोल्ड्रिंकनं नाही भागायचं, आता बर्फच पाहिजे अंघोळीला असं सांगतात. तेव्हा ईशान अण्णांच्या हातात गुलाबाचं फूल देतो आणि निदान तुम्ही तरी हसा ना असं म्हणतो. तेव्हा अण्णा हसत हसत तिथून निघून जातात. तेव्हा ईशान नित्याला, एवढी कॅश अचानक कशासाठी मागवली आहेस असं विचारतो. तेव्हा नित्या, त्या अधिराजचा चॅप्टर आजच्या आज क्लोज करणार आहे मी असं सांगते. तेव्हा ईशान, आता मुकाट्यानं तो सह्या करेल पेपरवरती असं म्हणतो. तर नित्या, आपल्याला ही बॅग आत्ताच्या आत्ता त्याच्या घरी घेऊन जायची आहे असं सांगते आणि ते दोघं बाहेर येतात. तेव्हा रावसाब तिथे बाहेर उभा असतो आणि आताच निघायचं आहे का साहेब असं विचारतो. तेव्हा ईशान, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबा, आम्ही निघतो असं म्हणून ईशान पुढे जात असतो. तेव्हा तिथं अधिराज आणि विमल येतात. तर तेव्हा नित्यासुद्धा समोर येते. तर अधिराज नित्याला, गडबडीत तर नाही ना तुम्ही आणि तुमची वाट तर नाही अडवली ना मी असं विचारतो. पण मी तुमची वाट अडवावी हे देवीच्या मनातच आहे असं वाटत आहे मला असं बोलतो.
तेव्हा विमल, जे बोलायला आला आहेस ना ते बोल की, असं अधिराजला म्हणते. तर अधिराज नित्यासमोर हात जोडतो आणि मॅडम, आज सकाळी माझ्याकडून जे काही झालं ना त्यासाठी मी तुमची माफी मागत आहे, सॉरी असं बोलतो आणि कान पकडतो. आणि झालं का तुझं समाधान असं विमलला विचारतो. तेव्हा विमल हो असं म्हणते आणि आता चल असं बोलत असते. तेव्हा अधिराज थोडं थांब असं म्हणतो आणि आता यांचं सुद्धा समाधान होऊ देत का नाही असं बोलतो. आणि नित्याला आता मॅडम तुम्ही असं म्हणतो आणि थोडं थांबून काय झालं असं शॉक लागल्यावानी का बघत आहे तुम्ही असं विचारतो. आणि मॅडम, ही माझी आयडिया आहे ना, हिचा आग्रह होता म्हणून कान पकडले आणि हिनं सांगितलं असतं ना तर लोटांगणसुद्धा घातलं असतं असं म्हणतो. आणि माझ्या आईचं मन मी कधीच मोडू शकत नाही असं बोलतो. तेव्हा नित्या आई म्हणाली म्हणून असं म्हणत असते. तर विमल, मॅडम तसं काहीसुद्धा नाही, खरंच हा मनापासून बोलत आहे असं म्हणते. तेव्हा अधिराज तुझ्यासाठी हो असं विमलला बोलतो. तर नित्या खूप हुशार आहे तुमचा मुलगा असं म्हणते. तेव्हा अधिराज तो तर मी आहेच ना असं म्हणतो. तर विमल अधिराजला गप्प बसायला सांगते. तर नित्या खूप विचार करून चाली खेळत आहे असं म्हणते. आणि अगोदर जमीन देणार नाही म्हणून ठणकावून सांगायचं, मग लोकांना सुद्धा तेच म्हणायला लावायचं. इतके लोक पाठीशी आहेत म्हटल्यावर आमच्यावरती प्रेशर येणारच ना असं बोलते. मग तुमचा हा मुलगा स्वतःची व्हॅल्यू वाढवून सांगणार असं बोलते. तर ईशान बरोबर आहे आणि नंतर आम्हाला दुखवायचं नाही म्हणून हे सगळं माफीचं झालेलं नाटक आहे ना असं म्हणतो. तर नित्या इतकं सगळं करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण डील करून टाकूयात असं बोलते आणि ईशानला बॅग उघडायला सांगते. तेव्हा ईशान बॅग उघडतो आणि अधिराज समोर धरतो. तेव्हा अधिराज त्या बॅगेकडे बघतो. तेव्हा ईशान डोळे फाटतील तुझे असं अधिराजला म्हणतो आणि 5 कोटी आहेत हे असं सांगतो आणि ती बॅग खाली ठेवतो. आणि तुमच्या पुढच्या 5 पिढ्या जरी गेल्या ना तरीसुद्धा एवढी रक्कम तुमच्या जमिनीला मिळणार नाही असं सांगतो. आणि त्यामुळे ही बॅग उचलायची आणि आमची वाट सोडायची असं सांगतो आणि तीसुद्धा कायमची असं बोलतो. तेव्हा अधिराज खाली बसतो आणि त्यातली एक नोटाची गड्डी उचलतो. तेव्हा नित्या आणि ईशान एकमेकांच्याकडे बघून आनंदित होतात. तेव्हा अधिराज अजून 2-3 नोटांच्या गड्ड्या उचलतो. तर तेव्हा रावसाहेब वसुंधराला फोन लावतो आणि आपला वार पाक चुकला आहे, अधिराज पैसे घेत आहे की असं म्हणतो आणि 5 कोटीनं त्याची नियत फिरली आहे असं बोलू लागतो. तेव्हा वसुंधरा, शक्यच नाही, मी अधिराजला तो लहान असल्यापासून ओळखते, तो असं करणं शक्यच नाही असं बोलते आणि आपण 100-100ची पैज लावूयात का असं विचारते. तेव्हा रावसाहेब 5 कोटीला 100 रुपयांची पैज असं बोलतो. तर तेव्हा इकडे अधिराज ते सर्व पैसे परत बॅगेत ठेवतो आणि बॅगेची चेन लावून ती बॅग उचलून हलवून बघतो आणि किती म्हणालात असं विचारतो आणि 5 कोटी आहेत ना हे असं बोलून ऐकायला लई जड वाटत आहे पण वजनाला लईच हलकी आहे की बॅग असं म्हणतो आणि परत ती बॅग त्यांच्यासमोर ठेवून थोडं वजन वाढवा की राव असं बोलतो. तेव्हा विमल, राजा हे काय बोलत आहेस तू असं म्हणते. तर अधिराज, अगं आयडे, त्यांचं आणि माझं डील आहे ना, करतो की मग मी असं बोलतो. तर तेव्हा रावसाहेब फोनवरती 100 रुपयांची नाही, मी तर 10,000 रुपयांची पैज लावायला तयार आहे असं म्हणतो आणि अधिराज पैसे वाढवून मागत आहे असं सांगतो. तेव्हा वसुंधराला धक्काच बसतो. तर इकडे अधिराज, मॅडम आमच्या जमिनीची लई हलकी किंमत लावली आहे तुम्ही असं म्हणतो आणि चल ग आयडे असं म्हणून चाललेला असतो. तेव्हा नित्या अमाऊंट सांग असं बोलते आणि किती वजन वाढवायचं आहे बॅगेचं तेवढंच सांग असं बोलते आणि आज सूर्य मावळाच्या अगोदर तुझी अमाऊंट तुझ्याकडे पोचली असेल असं बोलते. तेव्हा अधिराज परत मागे फिरतो आणि आमच्या वावराची खरी किंमत काय आहे ते आज सांगतो तुम्हाला असं म्हणतो आणि आज फायनल करूनच टाकूयात असं बोलतो. तेव्हा विमल अधिराजला थांबवायचा प्रयत्न करत असते. तेव्हा अधिराज नित्याजवळ जातो आणि नित्याचा हात पकडून तिला खेचत घेऊन जाऊ लागतो. तेव्हा नित्यासुद्धा काही न बोलता त्याच्याबरोबर जाऊ लागते. तर तेव्हा ईशान बॅग उचलतो आणि तिच्या मागे जाऊ लागतो. तर इकडे रावसाहेब वसुंधराला, मदर तुम्ही 10,000ची पैज हरली आहे असं म्हणतो आणि हसू लागतो.
तेव्हा वसुंधरा, रावसाहेब तुम्ही अजून पाण्यातच आहे. मी माझ्या शत्रूला मित्रापेक्षा जास्त ओळखत असते, म्हणून 10 लाखाची सुद्धा पैज लावू शकते मी आणि त्यानंतर तुम्ही पैज हारणार आणि मी माझे पैसे मलाच देणार. राहू दे तिकडं असं बोलते. आणि तुम्ही मजा बघा, नित्या दिदी लय शिकवत होती मला, आता स्वतःच दान करून तोंडावरती पडेल असं म्हणते. तेव्हा रावसाहेब चालतंय की असं म्हणतो आणि तुम्ही एक काम करा, फोन चालूच ठेवा, मी त्यांच्या मागे जाऊन तुम्हाला खबर देतो असं सांगतो आणि तो सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागतो. तर इकडे तात्या लवलीला वेड्यासारखं नाचत काय आहेस, सगळं काही साफ झालं पाहिजे आणि एक जरी गवताचं पातं राहिलं ना तर 2 महिने फुकट राबवीन मी तुला असं सांगतात. आणि तो डोळ्यांचा गॉगल काढ, काळी माती आहे एवढी सगळी आणि ती तुला लाल दिसायला लागल असं बोलतात आणि बाजूला येत असतात. तेव्हा समोर अधिराज आणि नित्याला बघून अरे देवा, ही सगळी वरात वावरात काय करत आहे असं बोलतात. तेव्हा अधिराज नित्याला काढा तुमचं पायतान असं म्हणतो आणि ठेवा तुमचे पाय मातीवरती असं बोलतो आणि ठेवा की असं परत एकदा सांगतो आणि थोडं थांबून हसू लागतो. तेव्हा नित्या तशीच उभी राहते. तर अधिराज, तुम्ही नाही ठेवणार ना पाय असं बोलतो आणि चकचकीत फरशीवरती पाय ठेवणाऱ्या तुम्हाला या मातीचं काय मोल कळणार. सर्वे नंबर 90, गट क्रमांक 43, बास तुमच्यासाठी हीच ओळख आहे माझ्या जमिनीची असं म्हणतो. आणि मॅडम, तो 7/12चा कागद म्हणजे माझी जमीन नाही असं बोलतो आणि पायतान काढून जमिनीवरती खाली बसतो आणि जमिनीला नमस्कार करून वावरात जातो आणि ही माझी काळी आई आहे, हे शेत आहे माझं असं बोलतो आणि तिकडे त्या झाडाला झोळी बांधून मला त्यात झोपून माझ्या आयडीने या शेतामध्ये घाम गाळला आहे असं सांगतो आणि माझ्या आयडीच्या घामाचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये मुरला आहे असं सांगतो आणि काय किंमत कराल त्याची असं बोलतो. आणि तिकडे मागे या बांधावरती माझ्या आज्यानं माझं बोट धरून मला चालायला शिकवलं आणि पहिलं पाऊल टाकलं तेव्हा माझा आजा असा हवेत उडवून नाचायला लागला होता असं सांगतो आणि माझ्या आजाचा तो आनंद या मातीने बघितला आहे असं सांगतो आणि काय किंमत लावल त्याची असं विचारतो आणि माझा बाप असं म्हणतो आणि तात्यांच्या जवळ जाऊन माझं तात्या आज सुद्धा या खोपट्यात बसून रात्रभर पहारा देतात असं सांगतो आणि एक एक वाफेला पाणी देतात आणि 25 वर्ष यांनी जागलेल्या प्रत्येक रात्रीची काय किंमत देणार तुम्ही असं विचारतो. आणि अगोदर आमच्याकडे बैल नव्हती, माझी आयडी आणि माझं तात्या स्वतः नांगरणी करत होते तेव्हा खांदे सोलटायचे त्यांचे असं सांगतो आणि त्यांच्या त्या जखमांना किती कोटींचं मलम लावणार तुम्ही. एकमेकांच्या जखमा बघून निघालेली आसवं ती मिसळली आहेत या मातीमध्ये असं बोलतो आणि त्या आसवांची काय किंमत लावणार तुम्ही असं हळवा होऊन विचारतो आणि परत खाली बसून माती हातामध्ये घेतो आणि पहिल्या पावसानंतर या मातीचा सुटलेला वास आणि त्या पाण्यात विरघळलेली ही ढेकळं आणि त्या चिखलात नाचायची मजा या समद्याची काय प्राईज देणार तुम्ही असं विचारतो. आणि मॅडम, आता या सगळ्या गोष्टींची टोटल मारा आणि सांगा मला तुमच्या बॅगेमधल्या नोटा इथं ओता आणि बघू काय उगवतं त्यातून. बघूयात तुमच्या त्या नोटांना किती कोटींचे कुंभ फुटतात ते असं म्हणतो. तेव्हा विमल आणि तात्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर तेव्हा अधिराज, मॅडम माझ्या या सगळ्या श्रीमंतीपुढे तुमच्या त्या नोटांची किंमत शून्य आहे असं सांगतो. तेव्हा विमल खूपच आनंदित होते आणि सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा नित्या सगळीकडे बघू लागते. तर रावसाहेब वसुंधराला मी पैज हारलो आहे असं सांगतो. तेव्हा वसुंधरा मोठ्याने हसू लागते. तर रावसाहेब, 10,000 जिंकली आहेस तू, ते 10,000 ठेव तुझ्याकडे असं बोलतो. तेव्हा वसुंधरा, तुम्ही हारणारच होता, मी काय म्हणाले होते असं बोलते आणि त्या अधिराजला मी चांगलीच ओळखून आहे, एकदम 24/7 असं बोलते आणि फोन ठेवून देते. तर इकडे नित्या टाळ्या वाजवू लागते आणि अधिराजला वॉट अ स्पीच असं बोलते आणि कमाल आहे, पण या शब्दांच्या बुडबुड्यांनी पोट भरत नसतं असं म्हणते, कारण जगण्यासाठी इमोशन नाही तर पैसा लागतो असं सांगते. तेव्हा अधिराज हसू लागतो आणि जिवंत राहण्यासाठी जेवढे पैसे लागतात ना तेवढे पैसे कमवतो आम्ही, पण जगण्यासाठी जे काळीज लागतं ना ते काळीज तुझ्यासारख्या दगडाकडे नाही असं बोलतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये नित्या उभारलेली असते आणि तेव्हा तिच्या अंगावरती बांबू पडणार असतात. तेव्हा अधिराज ते बघतो आणि धावत येऊन नित्याला पकडतो आणि तिला खेचून बाजूला उडी घेतो
तर तेव्हा नित्या खूपच रागाला येते आणि अधिराजला बाजूला ढकलून जोराने त्याच्या कानाखालीच मारते. तर ते बघितल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा अधिराज आता हिला धडा शिकवावाच लागेल असं म्हणतो आणि त्यानंतर रात्री घोंगडं घेऊन नित्याच्या अंगावरती टाकतो आणि तिला तिथून उचलून घेतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.